तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. कंत्राटी पद भरतीसाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक नगरपालिका भरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी इथं उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तर इथं पदाचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा आहेत. त्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे, वयोमर्यादा आहे. त्यानंतर तुम्हाला जे मानधन मिळणार आहे ते पण इथं दिलेलं आहे. तर इथं जे पद आहे ते आहे फुल टाईम मेडिकल ऑफिसर, म्हणजे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी. इथं एकूण 106 जागा आहेत. तर SC साठी 11 आहे, ST साठी 23 आहे, VGA साठी 3 आहे, त्यानंतर NTB साठी 3 आहे, NTC साठी 4 आहे, NTD साठी इथं 2 आहेत, SBC साठी इथं 2 आहेत, OBC साठी 16 आहेत, त्यानंतर EWS साठी 11 आहेत आणि ओपन साठी इथं 31 जागा आहेत. आणि यासाठी तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर ती मान्यताप्राप्त विद्यापीठातून इथे MBBS तुम्हाला लागणार आहे. तर कमाल जी वयोमर्यादा आहे ती 70 वर्षापर्यंत आहे आणि 60 वर्षानंतरच्या उमेदवारांना इथं फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे सिव्हिल सर्जनचे. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला मानधन मिळणार आहे तर ते इथं 60,000 रुपये आहे. त्यानंतर याच पदासाठी दुसरी पात्रता इथे दिलेली आहे. तर तुम्हाला BAMS इथं लागणार आहे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी इथं 38 वर्षापर्यंत राहील. त्यानंतर NHM मध्ये जर तुम्ही कार्यरत असाल तर तुम्हाला इथं 5 वर्षे सूट मिळणार आहे. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला मानधन मिळणार आहे तर ते इथं 25,000 सॅलरी प्लस इथं तुम्हाला परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह मिळणार आहे 15,000. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर सदर पदे नाशिक महानगरपालिका अंतर्गत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्राकरिता इथं आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर 15व्या वित्त आयोगांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रातील वैद्यकीय अधिकारी म्हणून MBBS पदवीधारकांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यासाठी केंद्र शासनाने सुचविले आहे. त्यानुसार आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पदांकरिता MBBS पदवीधारकांची नियुक्ती करण्याकरिता प्राधान्य देण्यात येईल. परंतु अनेक वेळा प्रयत्न करूनही MBBS उमेदवार उपलब्ध न झाल्यास 15व्या वित्त आयोगांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्राकरिता वैद्यकीय अधिकारी म्हणून MBBS पदवीधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा 6 महिन्यांकरिता BAMS पदवीधारक उमेदवार वैद्यकीय अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येईल. तर वरील सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून 29/7/2024 पर्यंतच्या कालावधीसाठी इथं भरण्यात येणार आहेत. तर जाहिरातीच्या दिवशी सदर पदासाठी कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 38 व मागासवर्गीयांसाठी इथं 43 वर्षे राहील. त्यानंतर NHM मध्ये कार्यरत असल्यास इथं 5 वर्ष सूट आहे तुम्हाला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी MBBS यांची सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा 70 वर्षे राहील आणि 60 वर्षावरील अर्जदारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यता म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट इथं तुम्हाला सादर करावे लागेल व वय वर्ष 60 नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच नियुक्तीचे आदेश इथं देण्यात येतील. तर इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रती जोडायची आहे, जसे वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, त्यानंतर गुणपत्रिका, कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर इथं जात प्रमाणपत्र इत्यादी छायांकित प्रतीसह 3/1/2024 ते 11/1/2024 पर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक. तर इथे अर्ज तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर या भरतीसाठी तुम्हाला जे परीक्षा शुल्क राहणार आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी इथं 100 रुपये राहील. तर तुम्हाला इथं डिमांड ड्राफ्ट करायचा आहे नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने. त्यानंतर भरतीकरिता अर्ज छाननी तसेच निवड यादी प्रसिद्ध करणे याची संपूर्ण माहिती तुम्हाला www.mmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर येथून तुम्ही ती संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर यासोबत तुमच्या डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तर तो आरोग्य अभियान कार्यालय नाशिक येथे पाठवायचा आहे. 11/1/2024 पर्यंत तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे.
तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.